नमस्कार. मी डॉक्टर प्रकाश पवार, चचेगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा. पशुपालक मित्रांनो, मी कालच्याच व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वांना एक कल्पना दिलेली होती, की पशुवैद्यकीय क्षेत्र म्हणजे काय, नेमकं आहे काय? आणि पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या ज्या काही समस्या मला शिक्षणाबाबत आल्या किंवा मला ज्या काही अडचणी आल्या आणि कसा प्रवास झाला याच्याबद्दल मी थोडक्यात बोलणार होतो. आणि त्याच संदर्भात मी आता त्याचा उल्लेख करत आहे. मित्रांनो, खरं तर पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण ही एक खूप मोठी जमेची बाजू असते. त्याच्यानंतर अनुभव ही त्याच्यासाठी जोडीची आणि अतिशय महत्त्वाची एक गरजेची गोष्ट आहे. परंतु या गोष्टी मिळवत असताना खूप असा कालावधी त्यासाठी द्यावा लागतो आणि तो जातो. मित्रांनो, माझाही 1990 पासून आजपर्यंतचा कालावधी जो गेलेला आहे तो अनुभव आणि शिक्षण यातूनच गेलेला आहे. परंतु मित्रांनो, ज्या वेळेला मी 30 वर्षापूर्वी पशुवैद्यकीय व्यवसायाचं LSS किंवा पशुधन पर्यवेक्षक नावाचा डिप्लोमा ज्यावेळी मी केला, त्यावेळेला मला कोणीही एक चांगल्या प्रकारचा डॉक्टर बनू शकेल किंवा पशुवैद्यकीय सेवा देऊ शकेल अशा स्वरूपाचं मला कोणीही शिकवलेलं नव्हतं. फक्त इंटर्नशिप ज्याला आपण म्हणतो, ही इंटर्नशिप ज्या वेळेला मी ज्या दवाखान्यातून घेतली, त्या दवाखान्यातून मला फक्त बसण्याचीच परवानगी मिळाली. बाकी मला कोणत्याही प्रकारचं शिक्षण मिळालं नाही किंवा ते दिलं गेलं नाही. आणि हे शिक्षण मिळवत असताना मी काही गोष्टींचा स्वतः वापर असा केला, की आपणाला जर ज्ञान मिळवायचं असेल तर ते थोडंसं कुठंतरी एकलव्य बनलं पाहिजे किंवा स्वतः ते मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं या पद्धतीने मी त्यावेळेचं शिक्षण घेत गेलो. खरं तर ज्या डॉक्टरांच्या हाताखाली मी शिकायला होतो ते डॉक्टर काय करायचे, की मला काही गोष्टी कळूच नाहीत. कारण त्यांचं मतच होतं, की तू पुढे भविष्यामध्ये काहीच करू शकणार नाहीस आणि तुला या गोष्टी जमणंही शक्य नाही आणि तू म्हणून तरी काय करणार. तर जे काही आज तुमच्यासमोर आहे तोच आहे. परंतु मित्रांनो, 30 वर्षापूर्वी ज्यावेळेला 35 वर्षापूर्वी ज्यावेळी मी हे शिक्षण घेतलं, त्यावेळेला ज्या डॉक्टरांच्या हाताखाली मी शिकायला होतो ते डॉक्टर काय करायचे, की मी घेतलेली त्यांनी घेतलेली इंजेक्शनची बाटली अशी हातामध्ये मुठीमध्ये धरायचे, इंजेक्शन ओढायचे आणि एक उंच असं बॉक्स होतं, त्या बॉक्समध्ये ते अंधाऱ्या खोलीमध्ये तिथं बाटली फेकून द्यायची. ज्या जनावरांना उपचार करायचे त्याला ते टोचायचे, जनावर निघून जायचं. बरं झालं किंवा नाही याचा उलगडा मला कधीच होत नव्हता. आणि याचा शोध घेण्यासाठी मी एक शक्कल लढवली किंवा मी एक स्वतःहून मार्ग निवडला, की आपणाला या गोष्टी डॉक्टर शिकवत नाहीत, तर यासाठी आपण स्वतःहून आता काहीतरी आपण केलं पाहिजे. म्हणून मी दवाखान्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक पशुमालकाला त्याचं नाव, गाव आणि त्यांच्या जनावरांना कशासाठी इथं आणलं याची माहिती मी डॉक्टरांच्या पूर्वीच विचारून घ्यायचो आणि त्याची नोंद ठेवायचो. त्याच्यानंतर त्या डॉक्टरांनी त्यांच्या अनुभवानुसार ते न सांगता उपचार करायचे. जुजबी प्रश्न शेतकऱ्यांना विचारले की ते स्वतःहून उपचार करायचे आणि काही औषधं लिहून द्यायची. तर त्या औषधं कोणत्या स्वरूपाची लिहिलेली होती, त्या चिठ्ठीचं जो काही लिहिलेला भाग होता तो माझ्याकडे मी उतरवून घ्यायचो आणि त्याच्यानंतर 1 ते 2 दिवसानंतर मी सायकलवरून प्रवास करत करत त्या शेतकऱ्याच्या घरी जायचो. त्या मालकाचं नाव लिहून घेतलेलं असल्यामुळं मला ते सोयीचं जात होतं. मग तिथं गेल्यानंतर मग तो मालक मला विचारायचा की तुम्ही कशासाठी आलात. त्यावेळेला मी त्यांना सांगायचो की मला आमच्या साहेबांनी पाठवून दिलेलं आहे आणि तुमची म्हैस किंवा बैल कसं काय आहे याची चौकशी करायला सांगितले. तर खरं तर मित्रांनो, या ठिकाणी मला कोणत्याही साहेबांनी असं काही सांगितलेलं नव्हतं. परंतु त्यांचे जनावर ते बरं झालं किंवा नाही आणि ते कशा स्वरूपाचं बरं झालं, कसं होत गेलं, हे एक मला शोधायचं होतं. त्यामुळं तिथं त्या डॉक्टरांच्या आलेल्या रिझल्टचा पहिल्यांदा कसा काय फायदा होत गेला ते मी पहिल्यांदा शोधून काढलं. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा मला डॉक्टरांनी वापरलेली इंजेक्शनं कोणती होती ती शोधण्यासाठी पुन्हा
दुपारी 12 नंतर जो दवाखाना बंद असायचा त्या काळामध्ये 12 ते 4 ही वेळ दवाखान्याची बंद असायची वेळ होती. तर त्या काळामध्ये मी दवाखान्यामध्येच कुठंतरी बसून जेवण करायचो आणि उर्वरित वेळेमध्ये ते बॉक्समध्ये असं थोडंसं उजेडात ओढून घेऊन डॉक्टरांच्या हातातून इंजेक्शन उडत असताना ते कोणत्या कलरचं इंजेक्शन आलेलं होतं, किती mlचं भरलेलं होतं आणि ते त्या बॉटलवरती कोणत्या कलरचं लेबल होतं ते शोधून काढायचं. हातामध्ये किती साईजची बाटली होती ती बघायची आणि ते काढून बाटलीमध्ये मग थोडंसं करून पाहायला मिळतो आणि तसं तो मला बघायला मिळाला. मग ती बाटली घ्यायची, त्याच्यावरचं नाव लिहून घ्यायचं आणि त्या शेतकऱ्याच्या कोणत्या संदर्भात त्यांनी ते वापरलं ते आपण नोंद करायची आणि मग शेतकऱ्याकडे जाऊन जी आपण माहिती मिळवलेली होती त्याचा संदर्भ जुळवायचा की या ठिकाणी या म्हशीला, त्या बैलाला, गाईला, म्हशीला, काय शेळीला जो रिझल्ट आला तो त्याचा उल्लेख करायचा आणि म्हणजे रिझल्ट आला असा उल्लेख करायचा. आणि खरं तर हेच ज्ञान मी थोडंसं साठवत गेलो की अशा स्वरूपाचा उपयोग जर औषधांचा केला तर फरक पडू शकतो. मग हळूहळू मी काही इंजेक्शन्स स्वतःजवळ ते ठेवून त्यांचा अनुभवासाठी अभ्यास करत गेलो की या औषधाचं नाव काय आहे, त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत, ते किती प्रमाणात आहेत, डॉक्टर इंजेक्शन देत असताना ते किती देत होते, ते देण्याचं कारण काय असावं. आणि मग काही पुस्तकांचा आधार घेतला. जिथं मला कळतच नव्हतं त्या ठिकाणी मी पुस्तकांचा आधार घेऊन सुद्धा चाललो. जे मी शिक्षण घेतलं त्याचेही वह्या शोधल्या, त्याचाही अभ्यास केला, त्याही पुस्तकांचा अभ्यास केला आणि अशा स्वरूपाचा एक बंच माझ्यामध्ये एक औषधशास्त्राचा अभ्यास तो कसा असायला पाहिजे तो एक मिळवला. परंतु हे करत असताना माझी इंटर्नशिप ज्या वेळेला झाली त्यावेळेला मी अशा अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जाऊन त्या वेळेमध्ये जाऊन बसणे, डॉक्टरांना भेटणे, मी थोडंसं अनुभवासाठी आलो आहे आणि मला थोडंसं तुमच्याकडून शिकायचं आहे वगैरे अशा रिक्वेस्ट करून मी त्या ठिकाणी पोहोचलो. आता प्रत्येक ठिकाणी मला सगळेच डॉक्टर एकाच स्वरूपाचे भेटले नाहीत, ते अनेक स्वरूपाचे होते. त्यांचे स्वभावगुण वैशिष्ट्य खूप वेगळी होती. मग कोणी बोलायला चांगल्या स्वरूपाचं एक त्यांच्याकडून वागणूक अशी मिळायची नाही, भले मी असो किंवा कोणताही शेतकरी असो. कधी कधी डॉक्टर खूप टॅलेंट असायचे परंतु त्यांच्याजवळ आणखी काहीतरी एक वेगळ्या स्वरूपाचा गुण की जो या क्षेत्रामध्ये नसावा असे गुण असायचे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे की प्रत्येक पशुवैद्यकांच्यामध्ये तपासणी मी करताना त्यांच्या ज्ञानाची, त्यांच्या वागणुकीची, त्यांच्या स्वभावाची, त्यांच्या प्रॅक्टिसच्या काळातली ज्या स्वरूपाची जी आवश्यकता होती त्या आवश्यकतेचा मी अभ्यास केला आणि त्यांच्यातील जेवढे काही नको असणारे गुण होते, मी ज्याला दुर्गुण असं म्हणणार नाही, परंतु जे मला आवश्यक गुण वाटले नाहीत की हे आपण घ्यायला हवं आणि किंवा नको, तर ते असे जे काही टाकाऊ गुण होते ते मी नाहीत घेतले आणि मी स्वतः जे बनलो ते बनत असताना माझ्या ज्ञानामध्ये मी हळूहळू वाढत करत गेलो. मला काही दिवस कशा स्वरूपाचं प्रॅक्टिस असावं, मी काय करायला हवं हे मला पहिले 5-10 वर्ष काही समजत नव्हतं. मला औषधाचं ज्ञान नव्हतं, मी काय वापरतो हेही कळत नव्हतं. परंतु एकच कळत होतं की माझ्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ नये, माझ्यामुळं कोणाला इजा पोचू नये, धोका होऊ नये याची काळजी मात्र मी घेत गेलो आणि त्याचाच वापर आणि त्या मिळालेल्या अनुभवाचा एक वापर मला आजच्या घडीला एक चांगली प्रकारची सेवा देताना मिळतो आहे. तर मित्रांनो, मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की मला जे काही ज्ञान मिळालं ते कोणी शिकवलेलं नव्हतं. मी शाळेमध्ये शिकलो, पुस्तकं शिकलो, लिहायला शिकलो, वाचायला शिकलो, परंतु पशुवैद्यकीय ज्ञान डॉक्टरांच्याकडून मला मिळालं नाही.
तर ते मिळवण्यासाठी मला स्वतःच झटावं